हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललेलो आहोत पनवेलला साडे बघायला. तर आता आमच्यासोबत आत्यासुद्धा जॉईन होणार आहे आणि मोठी मम्मी पण. बट ते आम्हाला पनवेल स्टेशनला भेटतील. इथून फक्त मी, मम्मी आणि पूर्वा चाललो आहे. तर तुम्ही पण चला. ट्रेनमध्ये आम्हाला स्पृहा भेटली. तिला बघून खूप बरं वाटलं. आत्या, मम्मी, स्पृहा यांच्या गप्पा चालल्या होत्या. तर आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो. त्यानंतर मोठी मम्मीला बघून आम्हाला खूप बरं वाटलं, कारण की खूप दिवसानंतर त्यांना बघितलं होतं. तर आता ह्यांच्या एकमेकांना भेटत आहेत. आत्या, मोठी मम्मी, त्यांचं काय काय बोलणं चाललं होतं की कशा आहेत, काय, किती दिवसानंतर भेटलो. आता तुम्हाला इथून पुढे असेच सगळे आमचे फॅमिली मेंबर्स दिसतील व्हिडिओमध्ये. पनवेलमध्ये आम्ही एक साडीचं शॉप एक्सप्लोअर केलं, दीपक साडीज करून, जे की आहे ओल्ड पनवेलमध्ये. जर कोणाला ॲड्रेस हवा असेल तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते. त्यानंतर आम्ही शॉपमध्ये एंटर केलं तर तिथे एक होते उभे. त्यांनी आम्हाला छान असं वेलकम केलं, विचारलं की तुम्हाला काय घ्यायचं आहे. तर मग आत्याने सांगितलं की आम्हाला अशा टाईपच्या साड्या बघायच्या आहेत. तर त्यांनी मग आम्हाला तिथे गाईड केलं की तुम्ही वरती जावा. मग तिथे त्यांचे होते, त्यांना सांगितलं व्यवस्थित की ह्यांना दाखवा कशा प्रकारच्या साड्या आहेत आपल्याकडे. तर चला आता आपण बघूयात वरती जाऊन एक्झॅक्टली की कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत इथे. तर हे त्यांचं शॉप आहे. तुम्ही बघू शकता इथे किती वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. म्हणजे वेस्टर्न, फॅन्सी, परत आपल्या ट्रेडिशनल साड्या. तर चला आता बघूयात, त्यांना आपण सांगूयात की आपल्याला कोणत्या प्रकारच्या साड्या हव्या आहेत. आणि तिथला स्टाफसुद्धा खूप छान आहे. इथे तुम्हाला दिसत असतील ते आम्हाला साडी दाखवत होते. ही साडी आम्हाला आवडली. तर ही चंद्रकोर पॅटर्नमध्ये साडी आहे आणि त्याच्यावरती डिझायनर ब्लाऊजसुद्धा आता आलेला आहे लेटेस्ट. म्हणजे कसं आपण आता बाहेर डिझायनर ब्लाऊज बघतो, महाग आहे. सो त्यांनी मे बी असं डिझाईन केलं असेल की साडीसोबतच डिझायनर ब्लाऊज पण प्रोव्हाइड करायचे. तिथे भरपूर प्रकारच्या साड्या होत्या. इवन आम्ही बघत होतो की कशा पाहिजे, म्हणून त्यांना सांगत होतो की आम्हाला जशा पाहिजे त्या टाईपमध्ये दाखवा. आत्या पण सांगत होती. मोठी मम्मी साड्या बघत होत्या तिथे कोणत्या प्रकारच्या हव्या आहेत. तर आता नवीन लेटेस्ट काहीतरी चंद्रकोर पॅटर्न आलेला आहे, तर तोसुद्धा त्यांनी दाखवला. परत आत्याला पैठणी घ्यायची होती म्हणून आम्ही पैठणीसुद्धा बघितली. आता नवीन स्टाईलमध्ये काय काय आलं होतं तिथे व्हरायटीज. परत फॅन्सी साडीसुद्धा बघितल्या आम्ही तिकडे. ज्याला कोणाला लग्नाचा बस्ता वगैरे करायचा असेल तर हे साडीचं शॉप चांगलं आहे. तिथे तुम्हाला चांगल्या प्राईजमध्ये साड्या भेटून जातील. ज्यांना कोणाला लग्नाचा बस्ता वगैरे करायचा असेल तर हे शॉपसुद्धा चांगलं आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. खूप छान छान प्रकारच्या ते साड्या दाखवत होते. त्यांचा स्टाफसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे. तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट द्या. तर इथे स्पृहाची एक वेगळीच गडबड चालू होती. तिलासुद्धा साड्या घालून बघायच्या म्हणजे नेसून बघायच्या होत्या की कशी वाटते साडी, म्हणून ती माझ्यासोबत इथे दाखवत होती की दीदी तू घालून बघ, मी पण बघते. तर तिला सर्वच साड्या ज्या ज्या आवडल्या त्या तिला अशा लावून बघायच्या होत्या. तर इथे बघू शकतात ही साडीसुद्धा आवडली होती आम्हाला. बट येलो कलर लग्नासाठी नव्हता घ्यायचा, कारण की आम्ही हळदीसाठी ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे सर्वांनी. सो ते सेम होऊन जाईल. मग त्याच्यानंतर त्यांनी ही अशी छोट्या बॉर्डरची साडी दाखवली, जी की मम्मी विचारत होती त्यांना आहे की नाही आहे त्यांच्याकडे. बट ही साडी काय आम्हाला एवढी अशी आवडली नाही, कारण की ती असं काही लूक देत नव्हती म्हणजे व्यवस्थित असं चांगला. म्हणजे असं खूप ट्रेडिशनल टाईप होऊन जात होतं ते. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही अजून साड्या शो करा आम्हाला की कसं काय आहे, अजून दाखवा व्हरायटीज. तर इथे तुम्ही बघू शकता स्पृहाला ही साडी आवडली होती, तर ती लावून बघत होती साडी. आणि हे गुजराती पॅटर्नमध्ये साड्या दाखवत होते. आम्ही त्यांना नंतर बोललो की गुजरातीमध्ये दाखवा. तर ही तुम्ही बघू शकता, ही बॉक्समध्ये डिझाईन आहे. छान होती ही साडी, पण आम्हाला आवडली. पण आता लग्नामध्ये तर काय गुजराती लूक करणार नाही आहे, सगळे आपले नॉर्मल महाराष्ट्रीयनच साडी वेअर करणार आहेत. जस्ट आम्हाला असंच बघायचं होतं म्हणून मम्मी वगैरे त्यांना बोलली की आम्हाला दाखवा ही साडी. तर तुम्ही बघू शकता ते फॅन्सी साडी पण दाखवत आहे तिथे. ही साडी मम्मीला आवडली. ह्या साडीचं नाव काहीतरी रजवाडी करून आहे.
छान वाटत होती साडी. म्हणजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मे बी कळत नसेल, बट आम्ही जेव्हा रिअलमध्ये तिकडे बघितली तर ती खरंच छान साडी होती. मस्त असा लुक देत होती, वेगळाच काहीतरी. तर इथे मला ही गोल्डन साडी एक आवडली होती, तर मी मम्मीला बोलली मी वेअर करून बघू का अशीच. तर मी ते वेअर करून बघितलेली आहे. तर ती घातल्यावर छान वाटत होती. मी अशीच घालून बघितली फक्त. आणि इथे तुम्ही स्पृहाला बघू शकता, ही साडी स्पृहाला आवडली. तर तिनेसुद्धा साडी ट्राय केली आहे. तर तिला मोठी मम्मी सांगत होती की स्पृहाची साडीसुद्धा आपण फायनल करू, स्पृहाला हीच साडी घेऊ करून. तिला काहीतरी असं वेगळंच वाटत होतं साडी घातल्यावर. तुम्ही बघू शकता ती किती खुश दिसते ह्याच्यामध्ये. त्यानंतर तिला सांगितलं आम्ही तू वरती तिकडे रॅम्प वॉक कर. तर ती तिकडे गेली आणि ती स्वतःच दाखवत होती की मी कशी दिसते. तिला असं खूप मस्त वाटत होतं, खूप खुश झाली होती. तर तिला मोठी मम्मी बोलली की स्पृहा तू पण ही साडी घे, लग्न तू हीच साडी घाल करून. तर तुम्ही बघू शकता इथे स्पृहाला तिचा रॅम्प वॉक चालू आहे. साडी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही एका समोरच्या शॉपमध्ये व्हिजिट केलं, कारण की आत्याला कॉर्ड सेट्स बघायचे होते. बघितले 2-3, त्यांनी अशा खूप व्हरायटीज दाखवल्या, बट आम्हाला जसं हवं होतं तसं आम्हाला तिथे नाही भेटलं. सो आम्ही फक्त बघितलं की कशा टाईपमध्ये आहेत. हळदी कुंकूला भांडी आहे हे चले इकडून बाहेर पाणी. टाटा सी गुड बाय. अंकल लग्नात काय घालणार? काल रात्री आम्हाला व्हिडिओचा एंड करता आला नाही, तर आत्ता करतोय. शॉपिंगची आता सुरुवात झाली कालपासून. काल फक्त मला आणि मोठी मम्मी आहे त्यांना साडी घेतली. तर अजून बाकीच्यांची शॉपिंग बाकी आहे. पूर्वा, रिया, मम्मी, पप्पा. तर ती आम्ही आता इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आम्ही कुठे कुठे जाऊ शॉपिंग वगैरे करण्यासाठी. तोपर्यंत व्हिडिओला असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कदाचित आता इथून रिया थोडंसंच दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण की रियाच्या एक्झाम्स आहेत बोर्ड्सच्या, की 12th आहे आता. सो रिया दिसणार नाही जास्त. येस, मी ताईला हँडओव्हर केलेलं आहे माझं चॅनल फॉर मी आणि पूर्वा मम्मी आम्ही तिघी पण दिसू म्हणजे. सो टिल देन बाय, टेक केअर. अँड कमेंट करायला विसरू नका. तसं पण आपल्याला खूप छान कमेंट येत आहेत की डेली व्लॉग्स वगैरे पण पाहिजे. सो आम्ही फुल ट्राय करू की चॅनलवर अपलोड करायचं डेली व्लॉग. सो तुम्ही खूप सारं प्रेम द्या आम्हाला आणि कमेंट करायला विसरू नका की व्लॉग कसा वाटला. सो टिल दॅट टाईम बाय, टेक केअर. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकर.